मालेगावातील चिमुकलीवर अत्याचार प्रकरणात अत्याचार करणाऱ्या आरोपीला कोर्टात हजर करण्यात येणार आहे। मालेगाव न्यायालयात पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळते। तर मालेगावात आता पोलिसांचा कडा पहारा वाढवण्यात आलेला आहे। मालेगाव न्यायालयात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी विशाल मोरे आपल्यासोबत जोडले जात आहेत। विशाल, आता सध्या तरी जी महत्त्वाची अपडेट समोर येते ती म्हणजे आरोपीला कोर्टात हजर करण्यात येणार आहे। किती वेळ लागेल आरोपीला कोर्टात हजर करण्यासाठी विशाल? नक्कीच मेघना, ज्या मालेगाव तालुक्यातील डोंगरा येथील जी घटना घडली आहे त्या घटनेसंदर्भातला जो आरोपी आहे हा कुठल्याही क्षणी याला मालेगाव कोर्टात आणलं जात आहे। आणि आपण बघू शकतात की ही जी कोर्टातली ही जी परिस्थिती आहे आणि त्या गावातले नागरिक सुद्धा आणि काही नातेवाईक आहेत ते सुद्धा या ठिकाणी आक्रोश करताना दिसत आहेत। पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी लागलेला आहे आणि इथे सुद्धा जनतेने आपला रोष जो आहे तो व्यक्त करीत आहेत की आम्हाला आमच्या ताब्यात तो संशयित जो आरोपी आहे तो आमच्या ताब्यात द्या, अशा म्हणत इथं आक्रोश सुरू आहे। पोलिसांचा देखील मोठा फौजफाटा आहे आणि त्याला जवळपास 5 दिवसापूर्वीची ही घटना आहे। 5 दिवसापूर्वी त्याला ज्यावेळेस मालेगाव कोर्टात हजर करण्यात आलं होतं त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी ही मालेगाव न्यायालयातर्फे ठोठावण्यात आली होती आणि ती जी कोठडी आहे ती संपती आहे। त्यामुळे आज त्याला पुन्हा मालेगाव कोर्टात हे हजर करण्यात येत आहे। आणि आपण या ठिकाणी हे जे दृश्य आहे एक्सक्लुझिव्ह आपण बघू शकतात की इथे जे नागरिक आहेत आणि जे गावकरी आहेत ते त्यांना समजवण्याचा प्रयत्न या ठिकाणी पोलिसांतर्फे सुरू आहे आणि त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे। तरी आपण या ठिकाणी बघू शकतो की भरपूर जे पोलीस आहेत आणि नागरिक आहेत यांच्यामध्ये आता कुठे बातचीत सुरू आहे आणि थोड्याच वेळात कुठल्याही क्षणी जो आरोपी आहे या आरोपीला या कोर्टात हजर करण्यात येऊ शकतं आहे मेघना। आणि परिस्थिती थोडीशी तणावपूर्ण असली तरी पोलीस जी आहे ती परिस्थिती सांभाळण्याचं काम एकदम अतिउत्तम प्रकारे या ठिकाणी करत आहात। काही सामाजिक कार्यकर्त्या सुद्धा या ज्या महिला आहेत त्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलं आहे की ते सुद्धा काहीतरी बातचीत या नागरिकांशी करतील, महिलांशी करतील की जेणेकरून त्यांचा जो राग आहे तो शांत होईल। मेघना, ही परिस्थिती आपण आता या ठिकाणी बघू शकतोय। पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील आहे, आपण त्या अँगलने बघूयात। एकंदरीतच विशाल, काही क्षणात कुठल्याही क्षणी खरं तर आरोपीला घेऊन आता पोलीस कोर्टात हजर करणार आहेत आणि तणावपूर्ण वातावरण कोर्टाच्या बाहेर निर्माण झाल्याचे चित्र आपण पाहतोय। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। या बातमीसह आफ्टरनून फोकस मध्ये आपण इथे